आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, आता भाजपच्या प्रदेश अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे, एकूणच हा कार्यक्रम कसा असेल? नक्कीच भाजपकडनं प्रदेशाध्यक्ष पदासाठीची निवडणूक कार्यक्रम जो आहे तो जाहीर झाल्याचं आपल्याला दिसत आहे। उद्या दुपारी 1 ते 4 या वेळेमध्ये अध्यक्षपदासाठी अर्ज भरला जाणार आहे आणि उद्याच संध्याकाळी 7 पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे। एकूण अधिक जर का अर्ज आले तर त्याला मतदानाला सामोरं जावं लागेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7 ते 10 दरम्यान आपल्याला मतदान पार पडताना पाहायला मिळेल। सोबतच मतदान झाल्यानंतर 1 जुलै रोजी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा आपल्याला होताना पाहायला मिळेल। मात्र सध्याचं जर का पाहायचं तर कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याच नावाची घोषणा जी आहे किंवा अर्ज जो आहे तो दाखल वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेत राहणारच आहोत। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर रवींद्र चव्हाण हे भाजपचे 12वे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होणार आहेत। 11 जानेवारीपासून चव्हाणांकडे भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आहे। 1980च्या स्थापनेपासून भाजपत दरवेळी नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जातो असा इतिहास आहे। गेल्या 45 वर्षात 12 जणांना प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे। तर भाजपचे आतापर्यंतचे सर्व प्रदेशाध्यक्ष कोण कोण होते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून